प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अनुवादाचा 31वा अध्याय आणि 8वं वचन आपण वाचूया. डिट्रोनॉमी चॅप्टर 31 वर्स 8, अनुवाद 31 आणि त्यातलं 8वं वचन आपण वाचू. तुझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे, तो तुझ्या बरोबर असेल, तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. भिवू नकोस व कचरू नकोस. आमेन, हालेलुया. बायबलचं वचन आपल्याला सांगत आहे आज की परमेश्वर तुझ्या पुढं चालणार आहे. म्हणा, परमेश्वर माझ्या पुढे चालणार आहे. बरं, याचा काय अर्थ आहे ना की तुम्ही चालता का नाही चालत? एक काळ असेल तुम्ही रांगत असाल, नाही की नाही, पण आता तुम्ही चालता. आता प्रभूमध्ये तुम्ही मुळावलेले आहात, तुम्ही चालता. आणि माणूस एकाच जागी थांबण्यासाठी चालत नसतो. किसी को एक ही जगह पर रुकना है इसलिए कोई चलता नहीं है. कहीं पर आपको पहुंचना है. यू हैव अ डेस्टिनेशन, दैट्स व्हाई यू आर वॉकिंग. तुम्ही का चालता? कारण तुम्हाला कुठंतरी पोहोचायचं असतं, म्हणून तुम्ही चालता. आज मी चालत आहे आणि चालत असताना माझा विश्वास आहे की मला एखाद्या ठिकाणी पोहोचायचं आहे. आणि मी इथून माझ्या ठरवलेल्या नियोजित ठिकाणी पोहोचण्याच्या आधी मला एक माहित आहे की मी नाही चाललोय, तर माझ्या पुढं माझा देव चाललाय. तो पुढेही आहे, तो माझ्या बरोबर पण आहे, तो माझ्या मागे पण आहे. पण आज हे वचन आहे आपल्यासाठी की तुझा देव तुझ्या पुढे चालत आहे. जेव्हा मी म्हणतो माझा देव पुढे चालतोय, याचा अर्थ एखाद्या ठिकाणी मी पोहोचण्याच्या आधी कोण पोहोचणार आहे? का? कारण तो माझ्या पुढे चाललाय. परमेश्वर कुठे चाललाय? पुढे चाललेला आहे. आणि मी एखाद्या ठिकाणी ठरवलंय मला तिथं पोहोचायचंय. मी तिथं जाण्याआधी माझा देव माझ्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल चालेल. बरं, मी असे काय आईबाप पाहिलेत, मुलीची डिलेव्हरी आहे, मुलगी आईबापाकडे आली आहे. आईबाप म्हटले सगळा खर्च आम्ही करणार, टेन्शन घेऊ नकोस. मग तिला ॲडमिट केलं जातं त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये. आणि सासरचे लोक जरा असंच टाईटमध्ये थोडं लांबच, कारण आम्ही नाही भरणार, ते भरतील बिल वगैरे जे असेल ते. आणि त्या आई बापाची अशी ओढाताण, खिशात पैसा नाही, काय नाही, तरी त्या मुलीचे त्यांना बिल भरायचे. आणि ना ते बाळ होतं वगैरे, ते सगळं धावपळ त्या परिवाराची, त्या आई बापाची, सगळ्या गोष्टी झाल्या, ठीक आहे. आणि कधी मी त्यांच्या घरी असं पाहिलं की त्यांना माहीत आहे की आज मुलीला डिस्चार्ज मिळणार आहे आणि बाळाला घेऊन ती घरी येणार आहे. मग ती घरी येण्याच्या आधी आईबाप घरी जाऊन त्या घराची सगळी तयारी करतात. माझ्या मुलीला काय पाहिजे, नातू झालाय त्याला काय पाहिजे, काय नको, ती सगळी तयारी घरात प्रिपेअर करतात. आणि ज्यावेळेस ती मुलगी तिच्या बाळाला घेऊन घरात पाऊल ठेवते, ती हॉस्पिटलला जाताना घर वेगळं होतं, पण ज्यावेळेस ती घरात येते ते घर पूर्ण तयार केलेलं की जिथं
त्या नवीन जन्म झालेल्या बाळाला आणि त्याच्या आईला एकदम चांगलं वातावरण मिळेल अशी तयारी आई बापांनी आपल्या कन्येसाठी, आपल्या नातवासाठी घरी केली. ज्यावेळेस तुमचा बाप तुमच्या पुढे जाऊन पोहोचतो, तो आधी जाऊन तुमच्यासाठी तयारी करून ठेवतो. मग तो नातू, ती मुलगी, जावई सगळे त्यांच्या घरी जातात. मग परत काही दिवसांनी सांगतात, बाबा मी येणार आहे तिकडं. आता तो पळायला लागलाय, 1.5 वर्षाचा झाला, इकडून तिकडून पळतो. मग हा बाप त्या घरात सगळे काने कोपरे सगळे नीट नेटके करतो. काय खाली वस्तू असतील त्या वर ठेवतो, बाळाला काही इजा नको व्हायला. सगळं घर परत एकदा बदललं जातं. आणि त्या आल्याच्या नंतर त्यांना ती सगळी परिस्थिती चांगली वाटावी म्हणून परत एकदा आईबाप काहीतरी बदल करतात. ही स्टोरी संपणार नाही, कारण आईबापाचं प्रेम संपत नसतं. ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचं एकच कारण आहे, जर तुमचे जगिक आईबाप एवढी तयारी करतात, तुमचा बाप पुढे जाऊन पोहोचलाय, तो तुमच्यासाठी काय करणार आहे? आम्ही टेन्शन घेऊन बसतो, देवा उद्या बँकेचा हप्ता आहे, देवा उद्या माझा इंटरव्ह्यू काय होईल, 10 तारखेला तुमचा पेपर आहे, तुमची एक्झाम आहे, तुमचा इंटरव्ह्यू आहे, तुमचा बँकेचा हप्ता आहे, उद्याच्या दिवसात आहे ते. पण एक गुड न्यूज आहे, तुमचा बाप त्या 10 तारखेत जाऊन ऑलरेडी पोहोचलेला आहे. तुम्हाला काय गरज आहे, त्याने ऑलरेडी उद्याची तयारी आज तुमच्यासाठी करून ठेवली. उद्याचं तुमचं टेन्शन काय असणार आहे, तुम्ही चालत तिथं जाऊन पोहोचल्यानंतर तुमच्या पुढं काय चॅलेंजेस आहेत ते त्याने आजच सॉल्व करून ठेवलेत. तुम्हाला दिसत नाही म्हणून तुम्ही टेन्शन मध्येत. तुम्हाला माहित नाही तुमचा बाप कसा जिवंत आहे, तो सार्वकालिक देव आहे, हे समजायला खूप आत्मिक मॅच्युरिटी पाहिजे प्रियांनो. आम्ही फक्त आजचा विचार करतो, आज माझ्या खिशात काय आहे, आज माझ्याकडं घालायला कपडे काय आहेत, आज माझ्याकडं काय आहे. तो आजचा पण देव आहे, तो कालचा तर होताच, पण तो उद्याचा पण देव आहे. जर त्याने तुम्हाला आज सांभाळलंय, तुम्हाला खात्री पाहिजे माझा देव माझ्या पुढं चाललाय. एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला, कुठं एक्झामला पोहोचण्याच्या आधी त्याला माहित आहे तुमचा क्वेश्चन पेपर एक्झामिनरला माहित नव्हता. ज्याने पेपर तयार केलाय तेव्हापासून तुमचा पेपर त्याला माहित आहे. त्याच्यात काय येणार आहे, तुम्ही काय वाचलं पाहिजे आणि काय वाचलं नाही पाहिजे, कुठं लक्ष दिलं पाहिजे आणि कुठं नाही दिलं पाहिजे, हे आजच तुम्हाला आत्म्यात कळालं पाहिजे. तुमचा देव उद्याच्या दिवसात जाऊन पोहोचलाय. खूप लोकांनी उड्या मारल्या 1 तारखेला, नवीन वर्ष, हॅपी न्यू इयर. मी काय म्हणतो, ठीक आहे, हॅपी न्यू इयर पाहिजेच, एन्जॉयमेंट पाहिजे, पण आज तुम्हाला माहित पाहिजे 2025 मध्ये काय, 2050 मध्ये काय तुमच्यासाठी. हालेलुया. तुमच्या आत्मिक नेत्रांनी पाहिलं पाहिजे की माझा बाप पुढं तिथं जाऊन पोहोचलेला आहे. तुम्ही ऐकताय चर्च? ठीक आहे, प्रभू तुम्हाला सहाय्य करो. जर देव पुढं जाणार आहे तर तो तिकडं पुढं जाऊन पोहोचलाय. मग तो काय करतो माहिती का, तुम्ही इथून तिथपर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत, तुमच्या डेस्टिनेशनला जाईपर्यंत, तुमचं उद्दिष्ट गाठेपर्यंत रस्त्यातनं सगळे सिंह, अस्वल, साप सगळे बसलेले असतील, सगळे उंच सकल असतील, अडखळण्याचे रस्ते असतील, पण तुमचा देव काय साधारण नाहीये. वैराण जरी असली ना, जंगल जरी असलं, तुमचा देव चालला की रस्ते तयार होतात. तो देव तुमच्या पुढे चाललाय जो मार्ग नसताना मार्ग तयार करतो. तो देव तुमच्या पुढे चाललाय.
आणि आम्ही विचार करतो उद्या काय होणार आहे. ज्या देवाची तुम्ही आणि मी सेवा करतो तो डोंगरांचा भोगा करणारा देव आहे. ज्या देवाची तुम्ही आराधना करता तो असा देव आहे की ह्या सगळ्या मशिनरीज ज्या आहेत तोडफोड करणाऱ्या त्यांच्यापेक्षा त्याचं अस्तित्व फार उंच आहे. त्या मशिनरीजला वेळ लागतो, पण माझा देव क्षणात उलथापालथ करू शकतो. लोक घाबरलेत, हे सरकार पाहिजे होतं, ते नको, ते पाहिजे होतं, असं का तसं का. अरे पण मी काय म्हणतो, बाप उद्याच्या दिवसात पोहोचलाय ना. त्याला वाटलं तर आज रात्रीतून सत्ता बदलेल. तुम्हाला कळत नाही मी काय म्हणतोय. हालेलुया. जर तुमच्यासाठी कोणी प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे उद्या, परमेश्वर त्याला आज रात्री उखाडून फेकून टाकणार आहे. कारण देव म्हणतोय मी तुझ्या पुढे चाललोय. उंच सखल सपाट मैदान करणारा तुमचा देव तुमच्या पुढे चाललाय. डोंगरांचा चुराडा आणि भोगा भोगा करणारा देव तो तुमच्या पुढे चाललाय. आणि छोटा दगड मध्ये आला रस्त्यात तर आम्ही डोक्याला हात लावून बसतो. प्रभू तुमचं सहाय्य करो. यशाया 45:2 आणि 3 वचन. आयझाया चॅप्टर 45 verses 2 and 3. आयझाया 45 verses 2 and 3. परमेश्वर त्याला म्हणतो मी तुझ्या पुढे चालेन. देवाच्या सेवकाला परमेश्वर म्हणत आहे, तुम्हाला परमेश्वर म्हणत आहे मी तुझ्या पुढे चालेन व उंच सखल असलेले सपाट मैदान करीन. पूर्ण वाचतो मग नंतर सांगतो. परमेश्वर त्याला म्हणाला मी तुझ्या पुढे चालेन व उंच सखल असलेले सपाट मैदान करीन. मी पितळी दरवाजे फोडून त्याचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन. तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपवलेले धन देईन. म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्रायलाचा देव आहे. मी बायबल वाचताना असंच वाचतो. किती लोक आमेन म्हणणार आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजून उमजून वाचा. इथं काय लिहिलंय, मी तुझ्या पुढे चालेन. ओके प्रभू थँक्यू, तू माझ्या पुढे चाललाय. पण का चाललाय? उंच सखल मी सपाट करील. का करील? त्याला वाटतं की माझ्या लेकराला कशाची ठेच लागू नये. तू तिथं पुढं तुझ्या पुढे फार उंच सखल आहे, तू खड्ड्यात पडशील, मला पुढं चालू दे प्रभू म्हणतो. हालेलुया. एखाद्या पाण्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी रिस्क आहे, तुम्ही तुमच्या लेकरांना पुढं नाही जाऊ देणार. तुम्ही म्हणणार की थांब मला बघू दे, रस्ता बघू दे, मी पुढं चालतो, हात धर माझा, मी तुला घेऊन जातो. देव म्हणतो तुझ्या पुढे, प्रभू म्हणतो मी स्वतः तुझ्या पुढे चालणार आहे. आणि जे उंच आणि सखल आहेत त्याला मी सपाट मैदान करेल. हालेलुया. पितळी दरवाजे फोडून त्याचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन. पितळी दरवाजे प्रभू तोडायला तयार आहे, अडसर फोडून टाकायला तयार आहे, तोडायला तयार आहे. एकदा ना एका बहिणीने बदलापूरला एक घर घेतलं. कधी येतात त्या लांब येतात कधी, आणि ते काय जरा थोडं फायनान्शियल अडचण झाली बिचारीला. आहेत चांगल्या शाळेवर टीचर वगैरे, पण त्यांना फायनान्शियल थोडी अडचण आली. तर हप्ते वगैरे काही भरण्यात आले नाही. बिल्डरचा फोन आला, म्हणे मॅडम उद्या तुमच्या घराला सील ठोकायचे, तुम्ही ताबडतोब तिकडे बिल्डिंग आहे कन्स्ट्रक्शनच्या लाईन तिकडे साईडला येऊन मला भेटा, आम्ही सील करणार आहे. तुम्ही हप्ते भरले नाही, बराच प्रॉब्लेम झालेला आहे, असं तसं हे ते. ती बहीण धावत पळत गेली, नको असं करू हे ते. नाही म्हणे माझं काय नाही, ते बँकेकडून आहे.
काही करू शकत नाही. ही बहीण धावत पळत तिथं पोहोचली तर तो बिल्डर तिला म्हटलं की चला आपण तुमचा फ्लॅट तुम्हाला दाखवतो, बघा आता काय गमावलंय तुम्ही. बिल्डर पण येऊन पोहोचला, ती बहीण आली आणि बिल्डरला घेऊन तिथं सगळं ते गेट बंद वगैरे, तिथं सिक्युरिटी गार्ड, कोणाला एंट्री नाही काय नाही. ही बहीण अजून कोण असेल त्यांची माणसं बिल्डरचे ते सगळे वरती तिथं गेले. ज्या वेळेस त्या फ्लॅटच्या दारात उभे राहिले ना, बिल्डरने डोक्याला हात लावला. काय झालं माहिती का, टाळं तुटून खाली पडलंय. फ्लॅटचं रिकामा फ्लॅट आहे पण टाळं तुटून खाली पडलंय. नुसतं टाळं नाही तुटलं, कडी कोंडा कुलूप सगळं सगळं पूर्ण तुटून फुटून खाली पडलंय. आता तो विचारतो बिल्डर, रिकामा फ्लॅट आहे, आता हे तोडणारा चोर तर नुसतं टाळं तोडल, हे कोणी केलं? चोराला चोरी करायची पण तो रिकामा फ्लॅट आहे, नवीन घर आहे, तिथं कोण काय करणार आहे? टाळं तोडलं मी समजू शकतो पण हे कडी तोडणं अशक्य काम हे कोणी केलं? त्या बहिणीने सांगितलं, माझा देव स्वर्गात आहे आणि त्याचा अभिषिक्त दास माटुंग्यात आहे. त्या माझ्या पास्टरनी प्रार्थना केली, माझ्या देवाने ऐकलं, हे माझ्या देवाचं काम आहे. बिल्डर घाबरला, म्हणे तुमचा ताबा घेऊन टाका, ते बँकेची प्रोसिजर मी हँडल करतो. तुम्ही ऐकताय का चर्च? आज ती बहीण त्या घरात राहते जे घर तिला वाटलं तिने गमावलंय. देवाला माहिती कोणाला कधी कसं घाबरवायचं. जे तुम्हाला भीती दाखवतील त्यांचे बटाट्यासारखे डोळे बघून घाबरून जाऊ नका. हालेलुया. लक्षात ठेवा, तुमचा बाप तुमच्या पुढे चालणार आहे. आपका खुदा आपके आगे चल रहा है. आपका प्रभु, आप चलोगे और आप सोचोगे कि प्रभु कल क्या होगा. प्रभु म्हणता है, मैं बोलता है, मेरे बेटे मेरे बेटी, ऑलरेडी कल के दिन में मैं पहुंच चुका हूं. हालेलुया. त्याला माहित आहे पुढं काय होणार आहे. चॅलेंज घ्या. आज एक देवाच्या उपस्थितीत सांगतो, एक चॅलेंज स्वीकारा येशूच्या नावात. ज्यांनी तुम्हाला घाबरवलंय, ज्यांनी तुम्हाला तुमचं काम करण्यास किंवा एखाद्या गोष्टीत नकार दिलाय, त्यांच्या पुढे जाऊन उभे राहा. ऐकताय तुम्ही चर्च? ज्यांच्यामुळं तुमच्या मनावरती दडपण आहे, ज्यांना तुम्ही दबकून राहत होतात, ज्यांची तुम्हाला भीती वाटत होती, धैर्याने त्यांच्या पुढे जाऊन उभे राहा. कारण माझा देव तुम्ही तिथं पोहोचण्याआधी तिथं काहीतरी काम करणार आहे. खूप वेळा असं झालंय माझ्याबद्दल, मला माहित नाही, खूप वेळा असं झालंय. मी एक दोन वेळा नाही, मी शेकडो वेळा सांगू शकतो. असं कुणीतरी म्हणतं, पास्टर मुलीला दुष्ट आत्मा लागलाय, प्रेयरसाठी या. आणि मग मी वेळात वेळ काढून आत्ता येतो, मग येतो, आणि मी कधीतरी मग सांगतो शनिवारचा दिवस आहे, मग मी येतोच, दुपारी मी 2ला येतो. आणि मी सकाळी फोन करतो 9 वाजता, मी येतोय तिकडं 2 वाजेपर्यंत. आणि 11 साडे 11ला फोन येतो, मुलगी बरी झाली पास्टर. माझा सेवक येईल, त्याला चहा पाणी कर, प्रेयर करून घेऊन घरी जाऊ दे. तुमच्या येण्याची चाहूल लागताच तुमचा देव ऑलरेडी तिथं जाऊन पोहोचतो. ज्याच्यासाठी तुम्ही प्रार्थनेला चाललात, तुम्ही तिथं पोहोचण्याआधी कितीतरी लोक बरे होऊन जातात. प्रियांनो, जर तुम्हाला खात्री आहे तुमचा देव तुमच्या पुढे चालतोय, तर आज नंतर तुम्हाला उद्याच्या दिवसाची कधीच भीती वाटणार नाही. काय होईल माझं भवितव्यात, काय होणार आहे माझ्या जीवनात, माझं फ्युचरचं काहीच खरं दिसत नाही. सैतान तुला बोलतोय, तू ऐकतोय. तुझं फ्युचर ब्राईट आहे, कारण की प्रभू तुझा प्रकाश आहे. हालेलुया. प्रभू तुझा प्रकाश आहे.
आज कसल्या ओझ्याखाली अडकलाय, कसल्या तणावाखाली तुम्ही आज आहात. कुणी तुम्हाला अपमानित केलंय आणि कुणी तुमच्या जीवनावरती असं काही संकट आणले की ज्याच्यामुळे तुम्ही दबून गेलात. खडबडून जागे व्हा, कारण आज रात्री तुमचा देव तुमच्या पुढे चालत आहे. कुठल्या चॅलेंजेसशी तुम्ही झगडत आहात, ते चॅलेंज तुम्हाला आज नंतर दिसणार नहीं. जिन मिस्रियों को आज तुम देख रहे हो, आज के बाद फिर उनको दोबारा नहीं देखोगे. हालेलुया. जिस गोलियत को आज रात तुम देख रहे हो, आज के बाद तुम नहीं देखोगे. तुम्हारे दुश्मन को तुम ढूंढोगे और ढूंढते रहो जाओगे. हालेलुया. शोधत राहाल पण ते तुम्हाला सापडणार नाही. त्यांचा मुकाबला तुमच्या बरोबर नाही. त्यांनी डायरेक्ट देवाच्या बुबुळाला हात लावलाय, देवाच्या बाहुलीला त्यांनी हात लावलाय. आणि म्हणून वैऱ्याला घाबरण्यासाठी तुम्हाला पाचारण केलेलं नाही. दुश्मन की नाक में तुम दम कर डालोगे. आमेन. हालेलुया. बोले यीशु मसीह की. जिससे आप डरते थे, आज के बाद वो आपसे डरने वाले हैं. क्यों डरने वाले हैं? क्योंकि आपके साथ आपका खुदा खड़ा है. तुमचा देव तुमच्या बरोबर आहे. भवितव्याची, फ्युचरची, कुठल्याच गोष्टीची काळजी करू नका. आमेन. हालेलुया. त्याची नजर सगळं बघते. त्याची नजर ऑलरेडी, हे दिवस काळ वेळ फक्त मानवासाठी, आपण शरीरात आहेत म्हणून. देवासाठी काही बंधनं नाही आहेत. त्याला ना कॅलेंडरचं बंधन आहे, ना दिवस ना रात्र. त्याला सगळं एकसारखंच आहे. स्वर्गात रात्र आहे, विचार तर करा. हे दिवस रात्र, सकाळ झाली संध्याकाळ झाली, हे पृथ्वीसाठी आहे. स्वर्गात फक्त दिवसच आहे. कारण त्याचा प्रकाश कधी मावळतच नाही, त्याचा उजेड कधी संपत नाही. त्या देवाची आम्ही सेवा करतो जो कधी टेन्शन मध्ये येत नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. हिम्मतबाज लोक बरोबर असले की आपल्याला पण हिम्मत येते. हिम्मतबाज लोक बरोबर असले तर, आणि घाबरट असले तर विषय खलास. तुम्ही म्हटलात अंधाराची मला भीती वाटते, दुसऱ्या बाजूला अरे मला तर डबल वाटते. आणि एखादा असा भेटला तर अरे असू दे, अंधार असू नाही तर काहीतरी, आपला प्रभू आहे ना आपल्या बरोबर. तुम्ही त्याचा हात धरून चालता, तुम्हाला नाही भीती वाटत. देव तुमच्या बरोबर आहे. त्या प्रभूचं सामर्थ्य तुमच्या बरोबर आहे, त्याची कृपा तुमच्या बरोबर. नेहमी लक्षात ठेवा, तुमचा देव तुमच्या बरोबर चालणार आहे, तुमच्या पुढे चालणार आहे. आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी पोहोचण्याआधी तुमचा देव पोहोचतो. तो ऑलरेडी पोहोचलेला आहे. तुमच्या जीवनातले संकल्प काय आहेत त्यांनी समजून घेतलेत, त्यांनी पाहिले. अनुवाद पहिला अध्याय 30 आणि 31 वचन. अनुवाद 1, 30 आणि 31. तुमचा देव परमेश्वर तुमचा अग्रगामी आहे. त्याने मिस्र देशात तुमच्या देखत जे जे केले ते सर्व करून तो तुमच्यासाठी लढेल. परत वाचतो, ऐका. तुमचा देव परमेश्वर तुमच्या अग्रगामी आहे, म्हणजे तुमच्या पुढं आहे. त्याने मिस्र देशात तुमच्या देखत जे जे केले. काय केले मिस्र देशात? परमेश्वराने मिस्र देशामध्ये चिन्ह चमत्कार केले आणि फारोच्या लोकांना आणि फारोला त्याने घाबरवून टाकलं. ज्या देवाने त्या फारो समोर चमत्कार केले, ज्या देवाने तुमच्यासाठी मिस्रमध्ये चमत्कार केले, ते सर्व करून तो तुमच्यासाठी लढेल. परत एकदा तो चमत्कार करायला तयार आहे. हालेलुया. जे त्यांनी पूर्वी केलं आहे ते चमत्कार तो परत एकदा करायला तयार आहे. शेवटचा चमत्कार कोणता होता? सोडतानाचा शेवटचा. नाही, याचा येशूचा नाही मी म्हणत. मिस्र देश सोडतानाचा शेवटचा चमत्कार काय होता? सोडल्याच्या नंतर होता. सोडतानाचा शेवटचा चमत्कार काय होता?
त्याच्यानंतर अजून एक चमत्कार, फारोचा मुलगा मेला त्याच्यानंतर पण एक चमत्कार झाला. काय होतं माहिती आहे का? जे लोक ज्या ज्या घरात जिथं जिथं काम करायचे तिथं तिथं त्यांनी मिस्री लोकांना म्हटलं आम्ही चाललो. ओके, मग थोडं सोनं नाणं असलं तर द्या, आम्ही जाणार आहे, आता प्रवास भरपूर आहे. मिस्री लोकांनी त्यांचं सगळं सोनं नाणं चांदी त्यांना काढून देऊन टाकले. तुमचे वैरी खिसे रिकामे करतील. एकाच वेळेस त्यांची लाईफ टाइमची कमाई त्यांना भेटली. एवढे वर्ष गुलामी केली ना, जा आशीर्वाद घेऊन जा. परमेश्वराने ते घडून आणलं होतं. कुणी घडून आणलं होतं? परमेश्वराने. मग मी काय म्हणतो, देव म्हणतो जे मी मिसरमध्ये केलं ते परत एकदा मी तुमच्यासाठी करणार आहे. हालेलुया. तुम्ही ऐकता आजकाल कुणी अचानक गरीब झालंय, ऐकता की नाही ऐकत? इथं दादरला आत्ता स्कीम चालू होती. स्टोन घ्यायचं, एक स्टोन घ्यायचा, देतानाच सांगणार स्टोन नकली आहे पण स्कीम आहे, पैसे भेटणार तुम्हाला दर आठवड्याला. मला पण एक जण भेटला, काय असले तर लावून टाका. बोललं पाळक आहे, वाडी दिडील नाही लावू शकत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे उद्योग तुम्ही करा, आम्हाला बरोबर येतील जिथून यायचे. ऐकताय का तुम्ही चर्च? हालेलुया. जे लोक स्वार्थी बनले ते आज रक्ताचे अश्रू रडत आहेत. ज्या वेळेस तुम्हाला कोणी काही स्कीम सांगतं तुला खूप भेटणार आहे, इथून जगात कुणी पण तुम्हाला सांगू, त्या शब्दावर कधीच विश्वास ठेवू नका. किती लोक आमेन म्हणणार आहेत? पण विश्वास ठेवा तुमच्या परमेश्वरावरती. जसे लोक अकस्मात आज गरीब झालेत तसे देवाचे लोक अकस्मात श्रीमंत होतील. अचानक धन संपत्ती तुम्हाला गाठेल. सडनली अचानक तुमच्या विचारांच्या बाहेर हे कसं आलं माझ्याकडं, अकस्मात रीतीनं जे मिसरमध्ये केलं ते मी परत तुमच्यासाठी करणार आहे. कारण प्रभू म्हणतो मी तुमच्या पुढं चालतोय. नेहमी पहिलं स्थान तुमच्या देवाला द्या. कितवं स्थान? येशूला कितवं स्थान देणार? फोन उचलल्याबरोबर पहिला शब्द काय बोलणार? फोन ठेवताना काम झालं तर आणि नाही झालं तर, कारण तुम्हाला माहिती आहे ह्या फोनला नाही झालं पुढच्या फोनला होणार आहे. कारण आमचे प्रत्येक काम होतातच. नाही ऐकायची सवय आमच्या रक्तात नाही, कारण हे रक्त जगिक नाही, हे येशूचं रक्त आहे जे आमच्याकडे आहे. हालेलुया. तुमचा देव तुमच्या पुढे चाललाय. आपका यीशु आपके आगे चल रहा है. नेहमी स्मरणात राहिलं पाहिजे, रात्रंदिवस तो तुमच्या पुढे चाललेला आहे. 31 वचन, अनुवाद 1:31. आणि तुम्ही रानातही पाहिले की एथवर येऊन पोहोचेपर्यंत जो सारा मार्ग तुम्ही आक्रमिला त्यात तुमचा देव परमेश्वर याने मनुष्य जसा आपल्या मुलाला वाहून नेतो तसे तुम्हाला नेले. कसं? मनुष्य जसा आपल्या मुलाला वाहून नेतो. कसं वाहून नेतो? लेकरांना कसं उचलून घेतलं जातं तसं त्या इस्रायल लोकांना परमेश्वराने वाहून नेलं. आज परमेश्वर तुम्हाला वाहून नेत आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त तुम्हाला वाहून नेत आहे. ज्याला देवाने उचललंय ना त्याच्या लाईफमध्ये हा स्ट्रगल नसतो. पायाला काटे टोचले, मी खूप दुःखात आहे प्रभू, फार ठेचा खाल्ल्या. तो ठेचा खा, हा ठेचा खाऊ नका, हा जास्त तिखट आहे. बोले येशू मसीह की. बायबलचं वचन आहे की जसं मनुष्य आपल्या मुलांना वाहून नेतो तसं देवबापाने त्यांना वाहून नेले
तो परमेश्वर तुमच्या पुढे आहे, असा तुमच्या पुढे आहे की जसा निर्गम 13वा अध्याय 21-22 वचनाप्रमाणे, निर्गम 13:21-22 प्रमाणे अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ जसे लोकांच्या पुढे चालत होते, तसा देव त्याच्यामधून तुमच्या पुढे चाललेला आहे. इस्रायल लोकांच्या पुढे तो चालत होता, आज तो तुमच्या पुढे चाललेला आहे. प्रत्येक वेळेस तो तुमच्या पुढे चालतो. हे गमक आज पक्क करा एकदम डोक्यात, देव पुढे चाललाय. मग ते सगळे उंच सकल सपाट मैदान, आडसर कडी कोंडे सगळे दरवाजे पितळी काय असतील भोगा, माझ्यासाठी रस्ता होणार. कोणी तुम्हाला डिस्करेज केलं, नाही होणार, हे काम शक्य नाही, तुम्ही काय म्हणणार? माझा देव आहे, माझ्या पुढे चाललाय. परमेश्वर माझ्या वाटा मोकळ्या करणार, माझे रस्ते तो मोकळे करणार, कारण परमेश्वर माझ्या पुढे चाललेला आहे. एक सेवक आहे बायबलमध्ये, त्याचं नाव होतं एलिया. लोक ना देवापासून जरा भरकटले, अशी प्रार्थना केली. लोक प्रार्थना करून काय करतात? देवा याला आशीर्वाद दे, याला मुलबाळ दे, त्याला नोकरी दे, याला पैसा दे, याला घर दे, याला हे दे, याला ते दे. एलियाने प्रार्थना केली, देवा दुष्काळ पाठव, यांचा पाणी बिनी यांचं बंद झालं ना, मग हे जरा वटणीवर येतील, कर पाऊस बंद कर, तू बंद कर देवा. लॉक करून टाकला. 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. किती वर्ष? 3.5 वर्ष. 1 वर्ष पाऊस पडला नाही, काय कठीण परिस्थिती. 3.5 वर्ष त्या काळात पाऊस पडला नाही आणि फार कठीण अशी दुष्काळजन्य परिस्थिती होती. दुष्काळ कोणासाठी आहे? जगासाठी आहे. एलियासाठी दुष्काळ नसतो, देवाच्या लोकांसाठी नेहमी सुकाळ असतो. हालेलुया. दुष्काळ आपल्यासाठी नाही. जिसको यीशु मिला है उसके लिए ये फेमाइन वगैरह कुछ नहीं रहेगा. हालेलुया. दुष्काळाला काय म्हणतात हिंदीमध्ये? अकाल की परिस्थिती उसके जीवन में नहीं रहेगी. हालेलुया. अकाल कभी नहीं आएगा. प्रेज द लॉर्ड. त्याच्या जीवनामध्ये नेहमी आशीर्वाद आहे. आता देव एलियाशी बोलतोय. काय बोलतोय ते कान उघडं ठेवून ऐका. बघा, तुमचंच बायबल आहे, तुम्हीच वाचलेलं आहे कितीतरी वेळा, पण एक गोष्ट मला तुमच्या लक्षात आणून द्यायची, एक वेगळी काहीतरी गोष्ट. ऐकताय का? ऐका. पहिले राजे 17वा अध्याय 3 आणि 4 वचन. पहिले राजे 17वा अध्याय 3 आणि 4 वचन. येथून निघून पूर्व दिशेस जा. येथून निघून कुठल्या दिशेला? जिथं एलिया आहे त्याला डायरेक्ट वर्ड आहे देवाचं. GPS लोकेशन सेट केलेलं आहे. स्ट्रेट जाना, सिग्नल से राइट लेना. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाने बरोबर त्याला GPS सेट केलेलं आहे. देवाने बरोबर त्याचा मार्ग ठरवला आहे. पूर्व दिशेस जा. पश्चिमेला, उत्तरेला, पश्चिम उत्तर दक्षिण काय करू नको, फक्त कुठं जा? पूर्व दिशेला जा. व यार्देने समोरच्या करीत ओहळा नजीक लपून राहा. कुठं जायचं बरोबर त्याला सांगितलं. पूर्वेकडे जा, यार्देन नदीच्या समोर नदी आहे, त्या नदीच्या समोर करीत ओहळ आहे, तिथं लपून राहा. त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल. दुष्काळ येणार आहे, देवाने आधीच व्यवस्था करून ठेवली. पाणी तुला करीत ओहळाचं मिळणार आहे, तिथं जा. तिथं मी पाणी ठेवलंय, तुला पाणी मिळणार तिकडं. ओके, पुढं. आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे. आणि मी, सगळ्यांनी म्हणा, आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे, ते तुला अन्न पुरवतील. रहस्य इथं एक रहस्य, फार गहन रहस्य दडले या शब्दात. एलियाला देव समक्ष येऊन भेटतोय आणि परमेश्वर एलियाला सांगतोय, पूर्व दिशेला जा, यार्देनेच्या समोर करीन तो ओहळ आहे, तिथं जाऊन राहा. त्या ओहळाचं पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे. याचा काय अर्थ आहे माहिती आहे का?
एलियाशी बोलण्याच्या आधी देव कावळ्यांशी बोलला होता. एलियाशी बोलण्याआधी मी कावळ्याला आज्ञा केली, करणार आहे नाही, केली आहे. म्हणून प्रॉफिट्स लोकांनो आणि पास्टर लोकांनो घमंड करू नका. देव पहिलं माझ्याशी बोलणार. हालेलुया. देवाला ज्याच्याशी वाटेल त्याच्याशी बोलेल. देव आहे तो. कितीतरी वेळा असं होईल, तुम्ही शोधत बसाल, हा माझ्याशी बोलेल का, तो माझ्याशी बोलेल का, हा प्रॉफेसी करेल का. प्रभू म्हणेल मी तुझ्या घरात ऑलरेडी आलोय, आज मी डायरेक्ट तुझ्याशी बोलणार आहे. आणि तुम्ही बाहेर फोन लावताय, ह्याला शोध त्याला शोध. ऐकताय का चर्च तुम्ही? हा टाइम आहे की इथं प्रत्येक व्यक्तीवर प्रॉफिटिक अनॉइंटिंग येणार आहे. देव तुमच्याशी बोलणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एलियाशी बोलण्याच्या आधी देव कावळ्यांशी बोलला. याचा अर्थ परमेश्वर त्याची योजना एलियाला सांगण्याच्या आधी ती योजना देवाला ठाऊक आहे. आणि पुढं काय काय एलियाला लागणार आहे त्याची परमेश्वराने आधीच तयारी करून ठेवली. उद्या तुम्हाला काय पाहिजे, पुढच्या महिन्यात तुम्हाला काय गरज आहे, ती सगळी योजना देव आजच तुमच्यासाठी करून ठेवतो. प्रियांनो, सगळ्या गोष्टी त्याच्या प्लॅनमध्ये आहेत, सगळ्या गोष्टी त्याच्या योजनेत आहेत. मिळत का नाही माहिती का? एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप अट्टास करता, प्रार्थना करता, देवा हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, हे मला पाहिजे. तुमचा विश्वास पण तेवढा खंबीर असतो. एक ती गोष्ट मिळण्याच्या आधी ना एक कोणतरी तुम्हाला झटका देऊन जातं. आणि तो झटका असा असतो ना की नाही आता नाही मिळत, गेलं गेलं. तुम्ही म्हटले सैतान खुश, ती गेली गोष्ट जीवनातून. झटके मिळाले तरी तुम्ही म्हणता असं काय, जाऊ दे, तरी माझा देव मला देणार आहे. देव तुमचा विश्वास पारखतो. तुमच्या योग्यतेपेक्षा जास्त द्यायला त्याला आवडतं. तुमची सॅलरी, तुमची मिळकत यांच्या जोरावर जे तुम्ही करू शकता, देव तुम्हाला त्याच्या वरचढ गोष्टी देणार आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. प्रभू तुमच्यावर, माझ्यावर, सगळ्यांवर दया करो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. ज्या वेळेस ना तिथलं त्या ओहळाचं पाणी आटलं, त्या करीत ओहळाचं पाणी आटलं, परमेश्वराने अजून प्लॅनचा दुसरी बाजू एलियाला समजावली. पहिले राजे 17 अध्याय 6 ते 9 वचनात, कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पी. काही दिवसांनी ओहळा आटून गेला. कोण आटून गेला? रडत बसायचं नाही, डोकं आपटत बसायचं नाही. हे प्रभू मज पाप्यावर दया कर, तूच तर मला या ओहळाकडे पाठवलं होतंस देवा, माझं काय चुकलं स्वामी, हे देवा माझ्यावर दया कर. म्हणतो देवा, अरे माठ्या, प्लॅन बी रेडी आहे. हालेलुया. एखादा मार्ग बंद झाला, तो नेहमी मला असं नीट बोलायचा, अचानक त्याला काही होऊ दे, मरून त्याला तिकडं. कोण काय करतं त्याला करू द्या. पाणी आटलं तर पाणी आटलं तर चालेल, पण आशीर्वाद आटणार नाही. देवाची कृपा संपणार नाही. ओहळाचं पाणी संपलंय रे, जगातलं नाही संपलंय. समजतं? छोट्या छोट्या अडचणी बघून बघून लोक असे निराश होऊन जातात. आणि काही लोक दुःख असं सांगतात ना, असं कलर करून, असं त्याला फार एकदम, म्हणजे जगातला सगळ्यात दुःखी माणूस मी आता इथं. माझ्या एवढं दुःखी अख्ख्या विश्वात कोणी नाही, सगळ्यात दुःखी मी. माझ्या एवढं टेन्शन जगात कुणाला नाही. काही लोकांची माईक घेतल्या घेतल्या साक्ष असते, माझ्या एवढी मोठी साक्ष कुणाचीच नाही. मात जर हरवली होती, सापडली. एखादा पोकळ बांबू चर्चच्या कोपऱ्यात ठेवत जा तुम्ही. कंपॅरिझन करून साक्ष द्यायची नाही, कंपॅरिझन करून बोलायचं नाही आपल्याला. हालेलुया. ऐकताय का तुम्ही? नाही ऐकत आहे?
देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूचं वचन आहे की त्या ओहळ्याचं पाणी आटलंय. आता एक सोर्स जो देवाने त्याला दिलाय तो बंद झालाय. देवाला माहित नव्हतं का पाणी संपणार आहे? होतं की नव्हतं? कितव्या मिनिटाला आणि कितव्या सेकंदाला पाणी शेवटचं येणार आहे तो टाइम माझ्या प्रभूला माहित आहे. मी चॅलेंज देऊन सांगतो, अकस्मात संकट तुम्हाला गाठू शकणार नाही. अरे बापरे, असं कसं झालं? हा दिवस तुमच्या आयुष्यात नसणार आहे, कधीच नसणार आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट ग्रॅज्युअली घ्याल एकदम. अच्छा, ओके, जसं काय आपल्याला आधीच माहित होतं. प्रभू आता याच्यावर काय? ओके, प्रभू असं करणार आहे, संपला विषय. तुम्ही दडपणात आणि टेन्शन मध्ये नाही जगणार. ज्या वेळेस ओहळाचं पाणी आटलंय, देवाकडं पुढचा प्लॅन तयार आहे. कुठला ओहळ तुमच्यासाठी आज आटलाय आणि त्याच्यामुळे डोक्यावर हात मारून तुम्ही घेताय किंवा तणावात बसले, आता मी काय करू देवा, नोकरी गेली, हे झालं, असं झालं, ते झालं. कुठल्या संकटाने तुम्ही घेरलायत आणि म्हणताय देवा तूच तर दिलं होतं ना. जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या जीवनातून निघून जाते, लक्षात ठेवा देवाकडे काहीतरी बेटर प्लॅन असतो. अजून देवाला काहीतरी मोठं काम करायचंय. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वरांनी एलियाचे पुढचे दिवस पाहिले होते. जरी त्या ओहळाचं पाणी आटलं होतं, पण त्या ठिकाणी प्रभूने काय केलं ते पहा. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पेई. काही दिवसांनी ओहळा आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. तेव्हा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल, सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. कुठे? आता भरपूर दिवस राहिलास इकडं अरण्यात एकटाच, आता तिकडून निघ, तुला लोकांमध्ये जायचंय. सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. पहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे. याचा अर्थ परत काय? एलियाशी बोलण्याच्या आधी देव विधवेशी बोललेला आहे. उद्या तुम्ही कुठल्या प्रॉब्लेमला फेस करणार आहात, त्या समस्येला कसं हँडल करावं आजच माझ्या देवाला माहित आहे. आज परमेश्वराने पाहिलंय की उद्या तुमच्या जीवनात काय होणार आहे. तुमच्याशी बोलण्याआधी तो तुमच्या समस्यांना बरोबर हँडल करून ठेवतो. प्रियांनो, हालेलुया. ते एक आशीर्वादी जीवन आज स्वीकारा प्रियांनो. ज्या जीवनामध्ये प्रत्येक चॅलेंज ज्यावेळेस तुमच्या समोर येईल, चॅलेंज म्हणेल मी डेंजर चॅलेंज आलोय, तुम्ही म्हणाल मला फरक पडत नाही, माझा बाप ऑलरेडी पोहोचलेला आहे. हालेलुया. माझा देव ऑलरेडी त्या समस्यांमध्ये उतरून त्या समस्येला सॉल्व्ह करत आहे. बोलो येशू मसीह की. ही आमच्या देवाची स्टाईल आहे. 2000 वर्षापूर्वी ज्यावेळेस आला ना, मरणातून उठला, स्वर्गाला गेला की नाही? मरणातून उठल्यावर 40 दिवस दर्शन दिले, नंतर जैतुनाच्या डोंगरावरून 500 लोकांच्या जमाव देखत स्वर्गाला गेला. त्याला शक्य होतं की ज्यावेळेस तो स्वर्गाला गेला त्याच वेळेस त्यांनी मंडळीला त्याच काळात उचलून नेलं असतं. त्याला शक्य होतं, पण का नाही नेलं माहिती का? 2 कारण आहेत. त्याला पण तयारी करायची आणि तुम्हाला पण तयारी करायची. हालेलुया. आम्ही पण तयारी करत आहोत, तो पण तयारी करत आहे. हालेलुया. आता ज्यांचे लग्न आहेत त्यांना बरोबर कळेल लग्नाची तयारी काय असते. आणि ही ख्रिस्ताच्या विवाहाची तयारी आहे. कोकऱ्याचं लग्न निघालं आहे, त्या लग्नाची ही तयारी आहे.
ती तयारी वर पण करत आहे, वधू पण करत आहे. आणि म्हणून ख्रिस्ताने त्यावेळेस मंडळीला नेलं नाही. म्हणून योहान 14वा अध्याय 2रं वचन काय सांगताय का? जॉन चॅप्टर 14 वर्स 2, योहान 14:2, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. तुमचा देव तुमच्या पुढे जाणार आहे. तुम्ही रॅप्चर मध्ये उचलण्याच्या आधी, तुम्हाला घेऊन जाण्याच्या आधी प्रभू आधी तुमच्या आधी पुढे स्वर्गात गेलाय. कशासाठी? तुमच्याकरिता जागा तयार करण्यासाठी. जो देव स्वर्गात जागा तयार करतोय, इथं तुम्हाला एखाद्या कंपनीत जागा देणार नाही का? एखादा जॉब देणार नाही का? या मुंबई शहरात खूपच गर्दी, खूपच रेट, खूपच महाग. अरे हट येड्या, तुझ्या देवासाठी हे महाग नाहीये, ते तुझ्यासाठी महाग असेल. हालेलुया. खरे सेवा करणारे लोक संकट आलं तरी घाबरून जात नाहीत आणि आनंदाने पण येडे होत नाहीत. असं होतं काही लोकांचा हर्ष वायू, एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा नुसते हसत राहतात. काय झालं तुम्हाला? नाही काय नाही, काय नाही. बॅलन्स जीवन जगा. हालेलुया. खूप आनंद आला म्हणून भावनिक होऊन जाऊ नका, खूप दुःख आलं म्हणून भावनिक होऊन जाऊ नका. प्रत्येक परिस्थितीत आपल्याला स्थिर राहता आलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादाची रेलचेल असते. देव तुम्हाला तेवढाच पैसा देईल जो तुम्ही हँडल करू शकता. ज्या मोमेंटला तुम्ही म्हणाल देवा आता नाही होत शक्य, देव म्हणाल बस भांडे भरले, याचे तेल वाढायचं राहिलं. आणि जे म्हणतील का देवा माझी कॅपॅसिटी आहे, त्यांच्यासाठी अनलिमिटेड, मावणार नाहीत, पुरणार नाहीत, ठेवायला जागा पुरणार नाही, असे आशीर्वाद तुमच्याकडे येतील. एलियाची देवाला काळजी. एलियाशी बोलण्याआधी तो कावळ्याशी बोलतो, सारफतच्या विधवेशी बोलतो. आज माहित नाही, आज रात्री तुमच्याशी बोलण्याआधी देव कोणाकोणाशी बोलत आहे. जे तुमच्या ओळखीचे नाहीत, एक फेवर असतो देवाचा. तुम्ही ट्रेनमध्ये कुठं प्रवास करत असाल, एक खचाखच गर्दी, भरपूर गर्दी, अचानक कोणीतरी उठेल, ताई तुम्ही बसा. तू कोण आहेस? काय? तिच्या मनात देव तुमच्याबद्दल बोलेल. हालेलुया. प्रत्येक ठिकाणी परमेश्वर त्याचं फेवर तुम्हाला दाखवेल. प्रत्येक ठिकाणी कोणी तुम्हाला सांगेल बॉस खूप कडक आहे, हा एकदम डेंजर. तो आला की एकदम मेणबत्ती तुमच्या पुढं, जीरो, एकदम मोम के तरह तुम्हारे साथ बात करेगा. ओह या बसा, हो करा तेवढं काम. हालेलुया. सगळे बघून म्हणतील अरे तुझ्याशी कसं काय एवढा फ्रेंडली बोलतो तो. फेवर. हालेलुया. माझा देव माझ्या पुढं चालतो आणि त्याला माहित आहे की कोणाच्या मनात काय काम करायचं. बोलो येशू मसीह की. योहान 10:27. योहान 10वा अध्याय सरते शेवटी 27 वचन. जॉन चॅप्टर 10 वर्स 27. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. कोणाची वाणी ऐकतात? बोला मोठ्याने. प्रभू म्हणतो माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. याचा अर्थ ते दुसऱ्याची वाणी ऐकणार नाहीत. एदेन बागेमध्ये कोणाची वाणी ऐकली? सैतानाची वाणी ऐकली. आजपर्यंत प्रॉब्लेम आहे. कुठल्या झाडाचं फळ खाऊ नको सांगितलं का देवाने? नाही, ऍक्च्युली यांचं काय खरं नाही. सैतानाशी डिस्कशन करत बसू नका. किती लोक आमेन म्हणतील? माझ्याशी बोलला कोण? तो काय सेलिब्रिटी आहे? सैतानाशी गप्पा मारण्यात वेळ घालवू नका. कोणी तुमच्या तोंडी लागत असेल, तुमच्याशी खालीवर बोलत असेल, कोणाची निंदा करत असेल, नेगेटिव्ह बोलत असेल, त्यांच्याबरोबर बोलणं बंद. तुमच्या मुखातून फक्त दैवी गोष्टी निघाल्या पाहिजेत. एखादा व्यक्ती कंटिन्यू अपशब्द बोलतो आणि तुम्ही माट्यासारखं ऐकून येतं, हां मी कुठं दिलं पास्टर, मी नाही दिल्या शिवाय त्यांनी दिल्या. अरे येड्या, थांबू नको तिथं, नाही तर तू पण गडबडून जाशील. हालेलुया.
आमच्या जीवनातील पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे बिघडलेले लोक सुधारले पाहिजेत. पण त्यांच्या संगतीत राहून आपण माठासारखे झालो, त्यांच्या संगतीने आपण बिघडू शकतो. म्हणून सतर्क राहायचंय, सांभाळून राहायचंय. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, दुसऱ्याचे ऐकत नाही. येशूने ऐकलं का? धोंड्याच्या भाकरी कर. येशूला भूक लागली, लगेच डोंगरावरती तर सैतान आला. येशूला भूक लागली, पाहिलं, लगेच आला तिथं, लगेच डायरेक्ट अपियर. देवाचा पुत्र आहेस, धोंड्याच्या भाकरी व्हाव्यात आज्ञा कर. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे पण परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, असा शास्त्रलेख. येशूने वचन डिक्लेअर केलं. उंचावरून उडी टाक, देवदूत तुला झेलतील. तो आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नको. हे सगळं वैभव जे तुला दिसतंय सगळं तुला देऊन टाकेल, फक्त मला नमन कर. हे सगळं, एवढं सगळं तू देशील, ते पापमय जग मला नकोय. माझ्या रक्ताने मी धुवून त्यांना शुद्ध करेल आणि मग त्या रक्ताची किंमत मोजून मी विकत घेईन त्यांना. हालेलुया. तुझ्या हातचं मला काही नकोय, तुझ्या हातचं मला काही नकोय. अरे सैतानात चालतं हो, आणि सैतानाला तिथून जावं लागलं. कुठल्याच बाबतीत एक क्षण पण त्याचं ऐकू नका. एवढंसं वाईट काम कर, एवढंसं पाप कर, थोडंसंच आहे, काही नाही होत, त्यांनी एवढंसंच केलं तर एवढा आशीर्वाद आहे, एवढं चांगलं होणार. ते थोडंसं खमीर सगळ्या पिठाच्या गोळ्याला फुगवून टाकतं. सांग थोडं खमीर. सैतान घेऊन नाही येणार 2 ट्रक खमीर आणलंय तुझ्यासाठी, नाही, थोडंसं आणलं, एवढंच टाक, बाकी काय करू नको, एवढंच टाक. गर्व थोडासाच बाळग, जास्त नको बाळगू. चोरी थोडीशीच कर, जास्त नको करू. खोटं थोडंसंच बोल, जास्त करू नको. दारू एवढीच घे, जास्त नको घेऊ. मिसरी एकच पुडी घास, बाकी काय करू नको. एवढंच कर तू, जास्त काय करू नको. बरोबर माणूस गुरफटला जातो. प्रभू एवढं छोटंसं तर पातक आहे, तुझ्या दयेची मला याचना आहे, मला माफ कर. हे ते सगळं न्यायाच्या दिवशी कठीण जाणार आहे. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. आमेन. मेंढरं कुठे येतात? मेंढपाळाच्या मागे येतात. आपला मेंढपाळ ओळखा, आपल्या प्रभूला ओळखा, आपल्या येशूला ओळखा, त्याच्या मागे चालणं सोडू नका. काही लोकांना मी बघितलं असं, थोडी अडचण आली, मी प्रार्थना सोडून देणार होतो. आता इतका कंटाळा आलाय मला ह्या सगळ्या गोष्टींचा. प्रभू का नाही ऐकत माझी प्रार्थना? कारण तू मनात ठरवलंय हा माझी प्रार्थना ऐकणारच नाही. ज्या दिवशी तू म्हणशील माझा देव माझी प्रार्थना ऐकणारच, मी त्याला सोडणार नाही, त्याच दिवशी उत्तर आहे. त्याच दिवशी विलंब लागणार नाही. कारण माझा प्रभू कधी लेट नसतो, कधीच लेट नसतो. प्रत्येक वेळेस तो ऑन टाइम आहे. त्याची प्रत्येक गोष्ट वेळेवरती आहे. त्याचं लक्ष तुमच्या आणि माझ्याकडे लागलंय. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि माझी मेंढरं माझ्या मागे पण येतात. आज आम्हाला प्रभूच्या मागे चालायचं, आमचा प्रभू पुढे चालला पाहिजे. आणि ज्या वेळेस तुम्ही म्हणता की प्रभू तू माझ्या पुढे चाल, घरातून बाहेर पडायच्या आधी प्रभू माझा ताबा घे, माझ्या बरोबर तू आहेस, पुढं जाऊन प्रभू तिथं ताबा घे त्या लोकांचा. तुम्ही पोचाल, सगळं फेवरेबल वातावरण तिथं तयार झालेलं असेल. एखादी मीटिंग आहे, एखादं काम आहे, तुमच्यासाठी प्रभू आधीच सगळ्या योजना सिद्ध करणार आहे. बोलो येशू मसीह की धन्यवाद 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 धन्यवाद. येशू पवित्र स्वर्गीय देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. आज प्रभू परमेश्वरा, ज्या ज्या कानांपर्यंत आजचं वचन पोहोचलंय प्रभू, त्या प्रत्येक प्रभू माझ्या भावा बहिणीला, लहान थोरांना, माता पित्यांना, सगळ्यांना प्रभू तुझ्या पवित्र रक्तळलेल्या हाताचा स्पर्श कर प्रभू.
मनावरचं सगळं ओझं प्रभू तू काढून टाक. ज्या चिंतेने आणि काळजीने तुझे लोक दबलेले आहेत प्रभू, त्या सगळ्या चिंतेला आणि काळजीला प्रभू येशूच्या नावात आम्ही धमकावतो. तुझ्या लोकांना आज रात्री सुटका दे प्रभू. अश्रू पुस आपल्या लोकांचे प्रभू आज रात्री. तुझ्या दयेने आणि कृपेने प्रभू जीवनातले बंद झालेले सगळे मार्ग आज रात्री येशूच्या नावात मोकळे केले जाऊ देत. दया कर प्रभू, कृपा कर प्रभू, तुझ्या सामर्थ्याचा वर्षाव कर राजा. थँक्यू जीसस, ग्लोरी, हालेलुया. पुढे चालणारा देव, उंच सखल सपाट मैदान करणारा देव, पितळी दरवाजे मोडणारा देव, अडसरांना तोडणारा देव, तांबडा समुद्र दुभागणारा देव प्रभू, तू आमचा महान परमेश्वर आहेस. तू आमच्या पुढे चालत आहेस प्रभू, तुला धन्यवाद. स्वर्गीय बापा, भवितव्याची काळजी, चिंता, टेन्शन तुझ्या लोकांच्या मनातून काढून टाक. तुझ्यावरती विसंबून राहण्यासाठी, अगदी मनोभावे तुझवर विश्वास ठेवण्यासाठी आपल्या लोकांचं प्रभू तू सहाय्य कर. हात धर प्रभू आपल्या लेकरांचा. आज ते अश्रू पुस देवा. आज ते मनावरचं ओझं काढून टाक माझ्या देवा. आज ते दुःख दूर कर. दुष्काळाची समस्या आहे, पण योजना येईल यासाठी तू आधीच करून ठेवलीस. येत्या दिवसात पुढे काय समस्या आहेत ऑलरेडी तुझ्या डोळ्यांनी ते पाहिलंय. त्या समस्येत जाण्याच्या आधी तू आमच्यासाठी पुढे उपस्थित आहेस प्रभू. शद्रक, मेशक, अबेदनगो अग्नीच्या भट्टीत पडण्याआधी ऑलरेडी तू तिथं उपस्थित आहेस. सिंहाच्या गुहेत दानिएल पडण्याआधी तू तिथं उपस्थित आहेस. तुला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही जिथं जाऊ तिथं ऑलरेडी प्रभू तुझी उपस्थिती पुढे आमच्या पोहोचलेली असणार आहे. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू. आज आमची प्रार्थना तू मान्य केलीस. तुझा अलौकिक आणि अद्भुत गौरव प्रकट होऊ दे पित्या. तुला धन्यवाद देतो. जे आजारात आहेत त्यांना तू स्पर्श कर देवा. येशूच्या नावात आज रात्री प्रत्येक वेदना, प्रत्येक आजार, प्रत्येक विकार येशूच्या नावात निघून जाऊ दे. दैवी स्पर्श कर प्रभू. कृपा दृष्टी कर राजा. पित्या धन्यवाद देतो. आज आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तुझ समोर सादर झाली. गौरव सन्मान तुला देतो. आम्हाला उत्तर दिलंस म्हणून तुझे उपकार मानतो. सहाय्य कर, मदत कर, तुझं गौरव होऊ दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन, आमेन, आमेन. टाळ्या वाजून